झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नाशिकमधील सर्वच पक्षांनी आपले नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले। नाशिकमध्ये सेनेनं महापौर पदाचा दावा केलाय, तसंच सर्व अपक्ष महायुतीत केले तर फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं। येत्या 15 मार्चला महापौर पदाची निवडणूक आहे, त्यामुळे एका नगरसेवकाची किंमत कोट्यवधींच्या घरात गेल्याची चर्चा आहे। म्हणून प्रत्येक पक्षानं खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले। आता शिवसेना भाजप काय भूमिका घेणार यावर महापौर पदाचं चित्र अवलंबून आहे। महापौर बसा असं ज्यांना वाटत असेल ते उशिरात असा सहलीला निघतंय आणि ज्यांना संख्याबळ नाही ते अगोदरच सहलीला गेल्यामुळे आम्ही बिऊन खबरदारी घ्यावी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 3 दिवस ही सगळी मंडळी सहलीला निघाली आहे। कारण काही घडू शकतं, जे आपण बघितलं सगळ्या ठाणेकरांना काही लोकांनी वेठीस धरलं, हे आम्हाला नाशिकमध्ये करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून 3 दिवस ही मंडळी बाहेर जाते। झी 24 तास एक पाऊल पुढे।